सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. सो आजचा व्लॉग खूप स्पेशल होणार आहे, कारण मी गेलो माझ्या आवडत्या ठिकाणी, माझ्या जुन्या शाळेत, सुबोध शाळा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, हे आपल्याला शाळेकडूनच शिकायला मिळाले. सो आजपासून मी माझ्या व्लॉगमध्ये एक गोष्ट ॲड केली. मी बॅकग्राऊंड व्हॉईससुद्धा देणार आहे, कारण खूप जणांनी मला चांगलं सजेशन दिलं. शिक्षक मुलांची व्यवस्थित लाईन बनवत होते. एकदम जुने दिवस आठवले मला. हा गणवेश, ही लाल पॅन्ट आणि व्हाईट शर्ट, खरंच खूप आठवणीत मी दंग झालो. मग थोड्याच वेळात शाळेचे पंतप्रधान यांचे भाषण सुरू झाले. पंतप्रधान खूप सुंदर असं भाषण देत होते. आम्ही ऐकतच बसलेलो एकदम. मित्रांनो, आपण बऱ्याच वेळा मोबाईल याला अधिक महत्त्व देऊन वेळ फुकट घालवतो. त्यावर गेम खेळून आपल्याला काय मिळणार आहे, त्याचा फायदा काय होणार आहे याचा विचार करायला जावा. अभ्यासापुरता मोबाईल आणि मैदानावर खेळ हाच मार्ग आपल्या आणि आपल्या देशाच्या भविष्याकरिता. पंतप्रधान हा सर्व वर्गातील मुख्यमंत्र्यांनी निवडून दिलेला एक प्रतिनिधी असतो, हे मला आठवले तेव्हा. खूप सुंदर असं भाषण केलं पंतप्रधानांनी, खरंच खूप सुंदर. मी त्याच्यानंतर शाबासकीसुद्धा दिली त्याला. व नंतर इयत्तेनुसार गीत सुरू झाले. गीत संपताच सर्वजण घोषणा देऊ लागले. ही सर्व गीतं ऐकून एकदम जुन्या काळात मी एकदम रमून गेलो. व नंतर मी गेलो वरती, पहिल्या मजल्यावर. यांना बघून माझे जुने दिवस आठवले. मस्त इथे लाईनीत राहायचो मी. खूप मजा केली इथे. प्रत्येक कॉर्नरला इथे काही ना काही माझ्या आठवणी आहेत. यांच्यावरून मला दिसलं मलासुद्धा खूप घाई असायची वरती जायला, कारण 15 ऑगस्ट नंतर काही ना काही खायला द्यायचे. तुम्ही पाहू शकता वर्ग, त्या सतरंज्या, ती पट्टी. खरंच खूप शाळा मेंटेन केलेली एकदम आहे, तसंच जुना लुक ठेवलेला. व कलर काम सुद्धा छान केलं. फक्त इकडे चप्पल ठेवण्यासाठी जे लाकडाचे असायचे ते चेंज करून स्टीलमध्ये कन्वर्ट केले. व ते लाकडी तुम्ही नंतर पाहू शकता, ते आपल्या टेरेसवरच ठेवण्यात आले. इथे मी नेहमी पाणी प्यायचो. व इथे आपलं सगळं वॉशरूम वगैरे होतं, बघू शकता. सेम एकदम आहे तसंच लुक. किती आनंद झालेला गौरव पाटील यांना जुनी शाळा पाहून. खूपच खुश होतो. ह्या त्या ग्रिल साईडची बिल्डिंग आहे तशीच. इथे नेहमी या बिल्डिंगीत कबूतर असायची. हा आपला ड वर्ग. खरंच खूप सुंदर दिवस, अविस्मरणीय, कधी न विसरण्यासारखा. नंतर माझ्या फेवरेट वर्गात आम्ही आलो, हेमंत वर्ग, 4थी ब. हा वर्ष माझा सर्वात बेस्ट वर्ष होता आयुष्यातील, आणि सर्वात बेस्ट वर्गसुद्धा हाच आहे माझा. खूप जुन्या आठवणी आल्या इथे. सर्वच फ्लॅशबॅक झाले एकदम. खरंच नक्कीच व्हिजिट करायला पाहिजे आपण वर्षातून एकदा आपली जुनी शाळा. त्या आठवणी परत ताज्या केल्याच पाहिजे आपण. इथे आमचे क्लास टीचर होते मनेर सर. मला अजूनसुद्धा आठवते, खूप चांगले शिकवायचे सर आणि खूप कडकसुद्धा होते. पण त्यांनी दिलेली शिकवण आणि डिसिप्लिन ती आजसुद्धा आमच्या अंगी आहे. इथे आपल्या सर्व प्रार्थना वगैरे व्हायच्या. एकत्रीकरण इथेच व्हायचं आपल्या सर्व वर्गांचं. हे सगळे आपण प्रोजेक्ट्स वगैरे बनवायचो. हा आपला वर्ग. खरंच खूप छान वाटलं. बेस्ट दिवस होता. इथे पाणी प्यायचं व इथे आपण उतरायचो. इथे शिड्या.
व आपण गेलो आता दुसऱ्या मजल्यावर डायरेक्ट टेरेसवर. इथे आपले सगळे खेळ व्हायचे. कबड्डीच्या स्पर्धा वगैरे सगळं काही इथेच व्हायचं आपलं. हे बघा आता मस्तपैकी शेड टाकलेली पूर्ण सगळीकडे. इथे मला आठवते माझं 5वीचं वर्ग इथेच होता, 5वी ब. इथे कबड्डी खेळायचो ह्या एरियात. आणि हा ऑफिस इंग्लिश मीडियमचा, जी गुरुकुल शाळा इथे पहिले होती. हा तो टेरेस. इथे सगळ्या धावण्याच्या वगैरे स्पर्धा व्हायच्या. सर खूपच स्पर्धा घ्यायचे कबड्डीच्या वगैरे, खूप ॲक्टिव्ह असायचे सर, खूप मजेचे. हे बघा ते बाक मी मगाशी बोललो तसं रिप्लेस केलं ते स्टीलमध्ये. इथे गॅलरी ऑफिसच्या साईडची. हजाऱ्यांचं घर जो आता रिनोव्हेट केला. आधी जुना वाडा होता इथे समोर. मावशी आपल्या ज्या खिचडी वाढायच्या व मुलांना लागलेली घरी जायची घाई. एकदम जुन्या दिवसातच मी रमून गेलो. पाहू शकता तुम्ही किती मेंटेन केलं आहे सर्व. रणपीसी सर गेले आत्ताच जस्ट. ही उतरणती. सर्व सरांना भेटून आम्ही गेलो आपल्या छोट्या गट मोठ्या गट जिथे होत्या तिथे. हा तो एरिया जिथे दहीहंडी वगैरे असायची. इथे आपण कबड्डी खेळायचो. इतकुशा छोट्या जागेत. आता किती छोट्या वाटतात त्या जागा, पण तेव्हा किती मोठ्या स्पेशियस वाटायच्या. खूप सुंदर केली शाळा, एकदम मेंटेन. हा आपला छोटा गट मोठा गट जिकडनं आपल्या शिक्षणाची सुरुवात झाली. पाहू शकता तुम्ही अजूनही आहे तसंच आहेत चित्र वगैरे सर्व. इथे घसरगुंडी. इथे तर किती खेळायचो आम्ही. हे ते बाग जे डिवाईड करायचे वर्गांना वगैरे सर्व. मस्त जुन्या आठवणीत मी रमूनच केलं एकदम. काय बघू आणि काय नाही असंच झालेलं मला सर्वीकडे. हो कपडे पण असायचे. हे ते खण ह्यात सर्व खेळणी असायची आपली. सर्व जुनी खेळणी आहे तशीच आहेत अजून. गोट्या वगैरे सर्व काही जुनी खेळणी. हे ते वर्ग. खरंच बेस्ट दिवस होता माझ्या आयुष्यातील. इतर घसरगुंडींनी खूपच आठवणी दिल्यात मला. खरंच ह्या शाळेला सलाम माझा, कारण हिच्या एवढ्या आठवणी मला कोणीच देऊ नाही शकलं चांगलं. 15 ऑगस्ट या दिवशी खूप साऱ्या आठवणी घेऊन मी निघालो. ही खूप इमोशनल व्हिडिओ होती माझ्यासाठी. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाईज. बाय.